हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज मी खूप वेगळा व्हिडिओ बनवणार आहे। ह्याच्या आधी मी असा व्हिडिओ कधी माझ्या चॅनलवरती अपलोड केला नव्हता, तर फर्स्ट टाइम मी वेगळं काहीतरी ट्राय करते। तर तुम्ही पण ह्याला खूप प्रेम द्या आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला। आणि आज आपण एका साडीपासून ड्रेस बनवणार आहे। खूप सुंदर असा ड्रेस मी पिंटरेस्टवरती 2-3 डिझाईन बघितलेले आहेत, ते मी एका साईडला टाकून देईन, ते तुम्ही ते बघा कोणती चांगली वाटेल। मला कमेंटमध्ये नक्की सजेस्ट करा, कारण मी स्वतः खूप कन्फ्यूज आहे की ॲक्च्युअलमध्ये कसं बनवायचं आहे। आणि मी जिथे माझं टेलर आहे तिथे मी जाणार आहे आणि त्यांनाही विचारणार आहे की एक्झॅक्टली कसं बनवायचं। तर पहिला तुम्हाला मी माझी साडी दाखवते। मी ही साडी घेतली होती मनालीला जाण्यासाठी। मनालीला मी एकदाच घातली ही साडी, त्याच्यानंतर मी ही साडी घातलेली नाही आहे। तर ही साडी आहे माझी, खूप अशी सुंदर साडी आहे। कलर खूप आवडलाय मला आणि ही पण मी अशीच मार्केटमधून फक्त हा कपडा घेतला होता आणि त्याची साडी बनवून टाकली, दॅट्स इट। खूप अशी म्हणजे ह्याचा हेवी ड्रेस छान बनेल। मी तुम्हाला 2 डिझाईन दिलेत, एकामध्ये लॉंग प्लाझो आहे आणि वरती टॉप आहे, आणि एकामध्ये ब्लाऊज आहे, प्लाझो आहे आणि जॅकेट आहे। तर ऑलरेडी मी ह्याचं ब्लाऊज शिवलेलं आहे, तर त्याच्यामुळे मला असं वाटतंय की ब्लाऊज नको शिवायला ब्लाऊजवाला। तर बघूया, आधी आपण जाऊया टेलरकडे आणि त्यांचं पण सजेशन ऐकूया काय बोलतायत ते। आणि मी फर्स्ट टाइम ह्या वेगळ्या टेलरकडे जाणार आहे। आधी माझा टेलर वेगळा आहे आणि मी ह्यांच्याकडे फर्स्ट टाइम फक्त मला बघायचं की ह्यांचं म्हणजे मी त्यांच्याकडून त्यांचे रिव्ह्यू खूप घेतलेले आहेत। ते असे म्हणजे जसं डिझाईन दाखवणार तसंच्या तसं मला ड्रेस शिवून देणार असं ते बोलतायत, आणि त्यांचे बहुतेक जणांनी मला सांगितलेलं पण आहे असं शिवतायत। तर बघूया आपण त्यांच्याकडे जाऊन की एक्झॅक्टली ते तसे शिवतायत का अजून काही। तर लेट्स गो गाईज। ही साडी आहे, खूप सुंदर साडी आहे। साडीचा कलर पण मला खूप आवडतो हा। तर बघूया साडीची वाट लागते का छानपैकी ड्रेस बनतोय। मी खूप एक्सायटेड आहे या गोष्टीसाठी, आणि फर्स्ट टाइम असं दुसरीकडे देते तर मला जरा भीतीही वाटते की प्रॉपर नाही झाले तर वाट लागली। तर चला, विश्वास ठेवणं गरजेचं आहे। तुम्ही नक्की विश्वास ठेवा माझ्यावरती की हा व्हिडिओ एंडपर्यंत चांगलाच येईल। ही साडी मी एकदाच घातली, आता मला असं वाटतंय की या साडीचा काही यूज होईल नाही होईल, म्हणजे यूज होऊ शकतो, पण तरी पण मला ह्या साडीचा ड्रेस शिवायचाच आहे। सो गाइस, लेट्स गो। मेरे पास है ना 2 डिजाइन है, एक ये वाला है और एक ये वाला। तो साड़ी ये नहीं आएगा, इसके लिए तो कॉलेज से ऊपर का खरीदना पड़ेगा। ये वाला थोड़ा लंबा दिख रहा है ना, पिरामिड दिखेगा नहीं, तो तुम इतना ले 22 ले लो। सीधी प्रिंट जैसे पैक रहेगा ना। हाँ, ये इधर से आप फुग्गा लगाएंगे तो अच्छे से फिटिंग आएगा ना प्रॉपर। नेक कितना चाहिए? 9 ठीक है। कप्स डाल दूँ हाँ, बैक में, बैक से पूरा राइट। सो गाईज, आता मी जाते ड्रेस शिवायला टाकला होता तो आणण्यासाठी। माझ्यासोबत माझी छोटी बहीण येते आणि खूप दिवस झाले ड्रेस शिवायला टाकून। ऑलमोस्ट आता दिवाळी आले, तर आता फटाक्याचे वगैरे तुम्हाला आवाज येत असतील। बघूया कसा शिवलाय वगैरे। मला दिवाळीच्या आधी हा व्हिडिओ अपलोड करायचा होता, पण थोडी गडबड झाली, तर तुम्ही थोडं ॲडजस्ट करून घ्या आणि चला जाऊया। ये वाला आपने हो। तो 2-4 मिनट लग जाएंगे। हाँ हाँ ठीक है, तो चलो। घूम के होएगा। 2-4 मिनट लगे। हाँ, पहिला हो गया, पैर का हो गया। आता आम्ही आतमध्ये जाऊन आलोय आणि थोडा वेळ थांबायला सांगितलं, कारण अजूनही माझा ड्रेस शिवून झालेला नाही आणि मला खूप टेन्शन आलंय की कसा शिवला असेल काय। भाई अच्छा नहीं हुआ तो क्या करूँ, कल क्या पहनूं, लेकिन देखेंगे। ट्रस्ट करना बहुत ज़रूरी बात है।
विश्वास ठेवलं गरजेचं आहे. या क्योंकि सारा बैंक को रखा है पुढे सो गाईज तुम्ही ड्रेस बघितला असेल. ड्रेस छान शिवलाय, फक्त थोड्या प्लाझोमध्ये डिफरन्स झालाय कारण ते पण साडीचा फॉल्ट असल्यामुळे साडी शिलाईमध्ये प्रॉपर येत नव्हतं असं ती मला बोलली, म्हणून जास्त घेर नाही टाकता आला. पण तिने छान शिवायचा प्रयत्न केलाय, छान शिवलाय. आणि हा 2-in-1 शिवलाय तिने. हे माझं ब्लाऊज आहे आतमधलं आणि हा जॅकेट आहे. हा आपण जॅकेट म्हणून पण घालू शकतो आणि टॉप ॲज अ टॉप म्हणून पण घालू शकतो. ह्याला हुक्स वगैरे दिले प्रॉपर, खूप मस्त शिवलाय. नेकलाईन पण मस्त डीप दिले आणि मला खूप आवडला हा ड्रेस. हँड्स वगैरे प्रॉपर सगळं प्रॉपर शिवलंय जसं सांगितलं होतं तसंच. फक्त थोडं प्लाझोमध्ये 19-20 झाले, बाकी सगळा ड्रेस एक्झॅक्टली जसा आहे तसा आहे. तुम्ही प्रॉपर पूर्ण व्हिडिओ बघितला असेल, मी लॉंगमध्ये दाखवलाय. आता फक्त मी तुम्हाला सांगते की कसा शिवला वगैरे. तर ड्रेस तर मला खूप आवडलाय आणि ह्याची प्राइस होती 1200 रुपयामध्ये तिने प्रॉपर शिवून दिलाय मला. तर ठीक आहे, 1200 रुपयामध्ये असे भेटत नाहीत बाहेर, म्हणून मी चांगला. आणि तुम्हाला असा व्हिडिओ अजून असे व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नेक्स्ट टाइम पण अजून ट्राय करेन. तर माझ्याकडे खूप साड्या पडल्यात, माझ्याकडे ना म्हणजे माझ्या मम्मीकडे. तर त्याचं मला खूप काय काय शिवायचं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर नेक्स्ट टाइम पण मी परत ट्राय करेन असं स्क्रॅचपासून बनवायचं. आणि हा ड्रेस तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा कमेंटमध्ये. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय गाईज.